नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मराठा ग्रामसभेने वीज पुरवठ्याच्या समस्येवर आक्रमक भूमिका घेत वीज बिल न भरण्याचा ठराव मंजूर केलाय। गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त असून कधी दिवसभर तर कधी रात्रभर गाव अंधारात राहत असल्याचा आरोप आहे। मराठा गावाला स्वतंत्र फीडर नसल्याने आजूबाजूच्या गावांची वीज गेली की मराठ्याचाही वीज पुरवठा खंडित होतो असा ग्रामस्थांचा दावा आहे। वीज पुरवठ्याची समस्या सोडवून स्वतंत्र फीडर बसवल्याशिवाय वीज बिल भरणार नाही असा इशाराही ग्रामसभेने दिलाय। असं आहे की एक तर लाईनमॅन गावामध्ये राहत नाहीत, शहरामधून अपडाऊन करतात, बाकीचे उप म्हणून कामाला देतात आणि इथले जे बरेच गिरण्या आहेत, बरेच म्हणजे जे आपण कमर्शियल बिल म्हणतो, कमर्शियल बिल जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना नियम आहे की त्यांच्या वीज बिलाचा दर सुद्धा मोठा आहे। त्यांना तीन चार तास जर लाईट गेली तर त्याच्या याचं नुकसान होते, पण इथं काही घेणं देणं नसते। इथल्या एक लाईट गेली 4 तास लाईट येत नाही। जे उद्योगधंद्याचे जे लोक राहतात, उद्योग जे राहतात, त्यांना ज्या धंद्याचा टाइम राहते त्या धंद्याच्या टाइम मध्ये त्यांची लाईट नाही, त्याचं नुकसान होत असते आणि लाईट बिल जर भरलं नाही तर ते लाईट करतात।